नवीन वर्षाचे औचित्य साधत कळंब चांडोली गटात राजकीय हालचालींना वेग आला आहे। सौ तुलसीताई सचिन भोर आणि सौ उषाताई रमेश कानडे यांनी म्हाळुंगे पडवळ गावाचा दौरा करत नागरिकांशी संवाद साधला। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल अद्याप वाजले नसले तरीही या दौऱ्यामुळे निवडणुकीचे वारे वाहू लागल्याचे चित्र दिसत आहे। दौऱ्याची सुरुवात ग्रामदैवत श्री दत्त मंदिरात नारळ फोडून करण्यात आली। गावातील विविध वस्त्यांवर जाऊन दोन्ही महिला नेत्यांनी नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या। ग्रामस्थांनीही त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत मोठा प्रतिसाद दिला। म्हाळुंगे पडवळ येथील श्री वेताळ महाराज मंदिर कलशारोहण सोहळ्यालाही त्यांनी उपस्थिती लावून दर्शन घेतले। सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आम्ही हा गावभेट दौरा करत आहोत। लोकांच्या समस्या जाणून घेणे आणि त्यांच्याशी संपर्क वाढवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे। जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखा अद्याप जाहीर झाल्या नसल्या तरी कळंब चांडोली गटात सौ तुलसी भोर आणि सौ उषा कानडे यांच्या सक्रियतेमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे। सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा प्रचार दौऱ्यासाठी आपण दत्त महाराजांना नारळ फोडून सुरुवात केलेली आहे। मी सौ तुलसी सचिन भोर जिल्हा परिषद उमेदवार आणि सौ उषाताई कानडे पंचायत समितीच्या उमेदवार अशा इथे आम्ही दुसऱ्यांदा उभे आहोत। आणि मागच्या पंचवार्षिक जे तुम्ही आम्हाला साथ दिली, आम्हाला आशीर्वाद दिला, याही वेळेस तुम्ही आम्हाला साथ द्या अशी आम्ही तुम्हाला हात जोडून विनंती करतो। तसंच तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, नामदार साहेब त्यांच्यामुळे आज आपला तालुका सुजलाम सुफलाम झालेला आहे आणि त्यांचे हात बळकट करण्यासाठी आज परत त्यांनी आम्हाला उमेदवारी दिलेली आहे आणि मला याची खात्री आहे तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहात। आणि म्हणून मी तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा विनंती करते की ह्या टर्मला सुद्धा तुम्ही आम्हाला निवडून आणून द्या अशी विनंती करते। आणि तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आज उपस्थित आहात, आज पहिलाच दिवस आहे, त्याबद्दल तुमचं मनापासून मी आभार मानते। धन्यवाद। सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। आज 1 जानेवारी 2026 आपण पदार्पण करतोय आणि ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक या ठिकाणी होते। आपण सर्वजण सज्ज झालेले आहोत। आपण आताच म्हाळुंगे पडवळमध्ये दत्त मंदिरामध्ये नारळ वाढून सुरुवात केलेली आहे। आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात। या गावचे सर्व ग्रामस्थ असतील, पदाधिकारी असतील, या गणातील पूर्णच सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे। सर्वांचं मी या प्रचाराच्या दरम्यान स्वागत करते। आपण मागच्या पंचवार्षिकला जशी आम्हाला दोघींना साथ दिली तशीच यावेळेस पण आपण साथ देणार आहात, यात काही मात्रही मला शंका नाही। आपण एवढ्या मोठ्या उपस्थितीने उपस्थित राहून हे दर्शवत आहे की आम्ही तुमच्या सोबत आहोत। साहेबांनी केलेले उल्लेखनीय काम आणि आतापर्यंत तालुक्याचा जो काही चेहरामोहरा बदलण्याचं काम साहेबांनी केलं आहे, आपण निश्चित सर्वजण त्यांच्यासोबत राहतोच। याही वेळी आपण सर्वजण त्यांच्यासोबत राहणार आहोत, त्यांचे हात बळकट करणार आहोत अशी आपल्याला सर्वांना त्या निमित्ताने विनंती करते। आणि प्रचारादरम्यान आपण सर्वांनी साथ द्या अशी मी विनंती करून या धन्यवाद। तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा। स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज। आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार। आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54।